Good morning students, welcome to 9th science class. In the last lecture we seen the kinematical equation of Newton's law by the graph. Now today we again see the Newton's law of motion. There are three different types of law of motion. Some examples are given here. What could be the reason for the following? A static object does not move without the application of a force. स्टॅटिक ऑब्जेक्ट मीन्स स्थिर असलेली वस्तू. जोपर्यंत आपण त्याला बाह्य बल लावत नाही तोपर्यंत तिची जागा किंवा गती बदलत नाही. द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम अ टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. मग एखाद्या टेबलावरच्या वस्तूला उचलण्यासाठी जेवढं बल लागतं तेवढ्याच बलाने आपण टेबलला उचलू शकत नाही. म्हणजे बघा इथं दोन्ही उदाहरणामध्ये फोर्स हा शब्द आला आहे. इट इज अ फिजिकल क्वांटिटी, ज्याला आपण बल म्हणतो. फ्रुट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन वेन इट ब्रांचेस आर शेकन. म्हणजे झाडाच्या फांद्या हलवल्यावर त्याच्यावरचे फळ हे खाली पडते. ते खाली का पडते हे तुम्हाला माहिती आहे, कारण द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. अगेन द नेम फोर्स, बलाचा उल्लेख इथं आलेला आहे. चौथा आहे ॲन इलेक्ट्रिकल फॅन कीप्स ऑन रोटेटिंग फॉर सम टाईम इवन आफ्टर इट इज स्विच्ड ऑफ. म्हणजे आपण आपल्या घरातले पंखा बंद केला तरी म्हणजे त्याला वीज मिळत नसताना सुद्धा तो थोड्या कालावधीसाठी त्याच्या पात्या फिरतात आणि त्याच्यानंतर तो थांबतो. इफ वी लुक फॉर रिझन फॉर द अबोव वी रिअलाइज दॅट द ऑब्जेक्ट्स हॅव सम इनर्शिया. वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट. न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब दिस व्हेरी प्रॉपर्टी ऑफ अँड इज देअरफॉर ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ इनर्शिया. तर हा न्यूटनचा जो पहिला नियम आहे, न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, या एक्झाम्पलवरून न्यूटनचा फर्स्ट लॉ समजून घेण्यास आपल्याला मदत होईल. इट इज रिलेटेड टू इनर्शिया. इनर्शिया ज्याला आपण मराठीत जडत्व असे म्हणतो. जडत्व म्हणजे एक वस्तूची स्थिती, मग ती मोशनमध्ये असू द्या किंवा स्थिर असू द्या, ती तिची स्थिती मे बी इट इज इन मोशन और इट इज इन रेस्ट पोझिशन, इट अपोज टू चेंज दॅट पोझिशन अँड दॅट इज द कॉल्ड इनर्शिया, ज्याला जडत्वाचे म्हणतो. आणि हेच वरची एक्झाम्पल आहेत की पंखा बंद केला की थोड्या वेळ तो फिरतो मग थांबतो. तर असे आणखीन काही नियम आपण या न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये बघणार आहे. फिल अ ग्लास विथ सँड, कीप अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन इट, कीप अ 5 रुपी कॉइन ऑन द कार्डबोर्ड. नाव स्ट्रिक द कार्डबोर्ड हार्ड युझिंग युअर फिंगर्स, ऑब्झर्व व्हॉट हॅपन. काय होईल, आपण वाळू भरलेल्या एका ग्लासवर एक कार्डबोर्ड ठेवला आणि त्याच्यावर 5 रुपयाचं कॉईन ठेवला आणि आपण तो कार्डबोर्ड जोरात ओढला तर अपेक्षित काय आहे की त्या 5 रुपयाचं कॉईनसुद्धा कार्डबोर्डसोबत मागं यायला पाहिजे. पण तसं न होता तो जो कॉईन आहे तो ग्लासमध्ये पडतो, आहे का नाही. अगेन इट इज द प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया, जडत्वाचा गुणधर्म आहे. आता त्यावरून न्यूटनने 2 फोर्स सांगितले. त्यावरती फोर्सचा उल्लेख झाला होता, बॅलेन्स्ड अँड अनबॅलेन्स्ड फोर्स. यू मस्ट हॅव प्लेस्ड टग ऑफ वॉर सो लॉंग ॲज द फोर्सेस अप्लाइड बाय बोथ द साइड्स आर इक्वल, दॅट इज बॅलेन्स. द सेंटर ऑफ द रोप इज स्टॅटिक इन स्पाइट ऑफ द अप्लाइड फोर्सेस. ऑन द अदर हँड when the applied forces become unequal, that is unbalanced, a net force gets applied in the direction of the greater force and the center of the rope shifts in that डिरेक्शन. तर टग ऑफ वॉर हा एक एक्झाम्पल आहे. इथं बॅलेन्स्ड आणि अनबॅलेन्स्ड, संतुलित आणि असंतुलित बल ज्याला आपण म्हणू ते समजून सांगण्यासाठी रस्सी खेच हा प्रकार तुम्हाला माहिती आहे. रस्सी खेचमध्ये 2 सारख्या वयोगटातील सारख्या संख्येने मुलं 2 बाजूला असतात. मधोमध एक रस्सी ओढण्यासाठी त्यांच्या हातात असते आणि खेळ कसा असतो की जो आपल्या बाजूला रस्सी ओढून आणेल आणि सगळ्या प्लेयरला आपल्या साईडला ओढून आणेल, शक्ती लावायची असते. दोन्ही संघ एकमेकांच्या अपोजिट शक्ती लावत असतात आणि हा फोर्सचाच प्रकार आहे. मग जोपर्यंत ती दोरी मधोमध असते त्यावेळेस दोन्हीकडनं लावलेला गेलेला बल हा संतुलित असतो, बॅलन्स्ड असतो फोर्स. त्यामुळे दोन्हीकडचा बल सारखा असल्यामुळे कोणीही हारत किंवा जिंकत नाही. पण एखाद्या ठिकाणचा बल वाढला, एखाद्या संघाचा बल वाढला की तो दुसऱ्या बाजूची सगळी जी दोरी आहे मुलांसोबत आपल्याकडे ओढतो, त्यावेळेस मात्र अनबॅलेन्स फोर्स होतो, असंतुलित बल आपण ज्याला म्हणतो. आणि अशा प्रकारे इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स.
So look at the law. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. बघा पुन्हा एकदा मी व्याख्या वाचते. An object continues to remain at rest or in a state of uniform motion unless an external unbalanced force acts on it. म्हणजे एखादी वस्तू ही विराम अवस्थेत असेल किंवा मग एक समान गतीने ती मोशनमध्ये असेल, गतिमान असेल, तर जोपर्यंत त्याच्यावर बाह्य असंतुलित बल अप्लाय होत नाही, लावले जात नाही, तोपर्यंत तिची जी मूळ अवस्थेतील स्थिती आहे ती बदलत नाही. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. This law also called as law of momentum. What is the momentum? Momentum याला आपण संवेग असं म्हणणार. Look at one example. The effect of one object striking another object depend both on the mass of the former object and its velocity. This means that the effect of the force depends on a property related to both mass and velocity of the striking object. This property was termed momentum by Newton. दोन वस्तू गतिमान असताना ज्या त्या एकमेकांवर आदळतात, त्यांचे कोलिजन होते, स्ट्रायकिंग होते, त्यावेळेस झालेली जी टक्कर असते ती हळूवार होणार की जोरात होणार हे कशावर अवलंबून असते, तर त्या दोन वस्तूची वस्तुमान मास आणि त्यांची व्हेलॉसिटी गती आहे का नाही. मग यालाच मोमेंटम, लॉ ऑफ मोमेंटम अँड सेकंड लॉ ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन असे म्हणतात. मग मोमेंटम ही फिजिकल क्वांटिटी आहे. मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. इट्स डिरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ वेलॉसिटी. In SI system, the unit of momentum is kilogram meter per second, while in CGS system, it is a gram centimeter per second. So, momentum is a product of mass into velocity of a given object. एखादी वस्तू गतिमान असेल तर त्याचा संवेग कसा काढणार आपण, तर त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचा वेग यांचा गुणाकार म्हणजे त्या वस्तूचा संवेग, मोमेंटम ही काढू शकतो. मग मोमेंटम तर आपण याचं जो मॅग्निट्यूड आहे आणि त्याला डायरेक्शन पण आहे, म्हणजे तो त्याला परिमाणही आहे आणि दिशा पण आहे. मग MKS पद्धतीमध्ये कसा मेजर करणार तो, किलोग्रॅम मीटर पर सेकंड, आणि CGSमध्ये ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. इफ अन अनबॅलन्स फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस अ चेंज इन द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, then it is also causes a change in its momentum. The force necessary to cause a change in the momentum of an object depends upon the rate of change of momentum. Change in the momentum of an object, depends upon the rate of change of momentum. Now look at the momentum. Momentum is the product of mass and velocity of an object. Momentum is denoted by capital P. P is equal to mv, mass into velocity. It is the vector quantity. ज्याला आपण सदिश राशी असे म्हणतो. लुक ॲट द सेकंड लॉ ऑफ मोशन ऑफ न्यूटन सेकंड लॉ. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर. संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूला दोन गतिमान वस्तूची टक्कर झाल्यानंतर त्यांच्यात टक्कर होण्यापूर्वीचा संवेग आणि टक्कर झाल्यानंतरचा संवेग याच्यात जो काही बदल होतो तो कशाशी संबंधित असतो, तर त्याला प्रयुक्त गेलेल्या बलाशी तो समानुपाती असतो आणि हे झालेले परिवर्तन बलाच्या दिशेने होते. बघा या ठिकाणी संवेग परिवर्तनाचा दरचा सूत्र दिले आहे. संवेग परिवर्तनाचा दर ज्याला आपण म्हणतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम, म्हणजे संवेगात होणारा बदल त्यांनी त्याच्यासाठी लागलेला वेळ. बघा इथं तो फॉर्म्युला आपण मिळवलेला आहे. V मीन्स फायनल वेलॉसिटी, U मीन्स इनिशियल वेलॉसिटी, mv मायनस mg अपॉन t इज इक्वल टू m इन ब्रॅकेट v मायनस u अपॉन t. V minus u upon t is the acceleration, rate of change of velocity is the acceleration. आणि याच्यावरून आपण ma is directly proportional to f. मग f हे काय आहे,
बल आहे का नाही. बलाचं सूत्र आहे मास इंटू ॲक्सेलरेशन. प्रपोर्शनल आहे, त्याला के हे कॉन्स्टंट दिलेलं आहे आणि यावरून बल जे आहे ते त्या वस्तूच्या एकूण वस्तुमानावर आणि त्यात होणाऱ्या त्वरणावर अवलंबून असतो. तर हा न्यूटनचा सेकंड लॉ आपण बघितला, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉ ऑफ मोमेंटम. संवेगाचा नियम या न्यूटनच्या दुसऱ्या लॉमध्ये या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनसाठी एक उदाहरण असंही देता येईल की समजा दोन हलक्या वाहनांची टक्कर झाली, समजा दोन सायकलीची आपसात टक्कर झाली गतिमान असताना, तर त्यानंतर होणारा जो परिणाम आहे तो फारसा गंभीर नसणार आहे का नाही. तेच जर दोन मोटरसायकल चालवणाऱ्या दोन बाईक होल्डरची जर आपसात टक्कर झाली तर त्यावेळेस होणारा जो परिणाम आहे किंवा ॲक्सिडेंट आहे तो थोडासा सायकलच्या तुलनेमध्ये थोडासा गंभीर असेल. म्हणजे त्या ठिकाणी दुखापत होईल, थोडाफार मार लागेल. त्याच्याच नंतर त्याच तुलनेमध्ये जर आपण दोन मोठ्या वाहनांची जर टक्कर केली तर त्यात होणारा जो परिणाम आहे तो आणखीन जास्त डेंजरस असू शकतो. तसंच आपण अशी एक कल्पना केली की दोन ट्रेन जर एकमेकांना येऊन त्यांच्या आपसामध्ये कोलिजन झालं, टक्कर झाली, तर त्यातून होणारी जीवितहानी वित्तहानी ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आणि त्याच्याहून पुढे जाऊन आपण जर असं एक्झाम्पल बघितलं की समजा दोन विमानांचा अपघात जर आकाशामध्ये अपघात झाले तर त्यातून जितके विमानात बसलेले प्रवासी आहे त्यांची जिवंत राहण्याची शक्यता आपण सांगू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा बदलता गेलेला आहे. कशावरनं? तर त्यांच्या मास आणि वेलॉसिटीवरून. आता न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचे गतिविषयक तिसरे नियम. न्यूटनचे गतिविषयक तिसरे नियम काय सांगते तर हाऊएव्हर इन नेचर फोर्स कॅन नॉट ॲक्ट अलोन. निसर्गामध्ये बल हे एकाकी ॲक्ट होत नाही. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे प्रत्येक क्रियाबलात, प्रत्येक लावल्या गेलेल्या क्रियाबलात विरुद्ध दिशेने आणि सारखाच विरुद्ध बल त्या ठिकाणी, प्रतिक्रिया बल त्या ठिकाणी सेम टाईमला ॲप्लाय होत असतो. म्हणजे प्रत्येक क्रियाबलात समान परिमाणाचे आणि त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल त्या ठिकाणी अस्तित्वात असते, पण त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. का नाही? म्हणजे आपण कुठलाही जर बल लावला असेल तर त्या वस्तूवर लावल्यानंतर त्या वस्तूवर लावल्या गेलेल्या क्रियाबलाला परत त्या वस्तू करून जो विरुद्ध बल लावला जातो त्याला आपण प्रतिक्रिया बल असे म्हणतात. आणि हे दोन्ही बल एकमेकाच्या विरुद्ध दिशेने असून ते एकाच वेळी कार्यरत असतात. बघा, ॲक्शन अँड रिॲक्शन आर टर्म दॅट एक्सप्रेस फोर्स. क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. These forces act in pairs. One force cannot exist by itself. हे दोन्ही बल जोडीनेच प्रयुक्त होतात आणि ते स्वतंत्र पद्धतीने अस्तित्वात नसतात. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट सायमल्टेनियसली. क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल हे दोन्ही एकाच वेळेस कार्यरत असतात. जसं बघा, बंदुकीतून निघालेली गोळी आहे का नाही. बंदुकीतून निघणाऱ्या गोळीने त्या ठिकाणी गोळी ही समोर जाते, पण ज्या खांद्यावर ठेवून आपण बंदूक मारतो त्यातून खांदा हा थोडासा मागे सरकवला जातो. त्याचबरोबर रॉकेटला जेव्हा आपल्याला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर सोडायचं असतं त्यावेळेस तो रॉकेट उभा असतो, पण त्याच वेळेस त्याच्यातून ज्या फायर्स आहे, ज्या अग्नी आहे त्या जोरात जमिनीवर खाली मारल्या जातात, ज्यामुळे लावल्या गेलेल्या क्रियाबलाला विरुद्ध प्रतिक्रिया बल त्या जमिनीकडनं येतं आणि त्या ठिकाणी रॉकेटची स्पीड वाढून तो रॉकेट आपल्या पृथ्वीच्या बाहेर कक्षेतून तो अंतराळात जातो. तर हे न्यूटनच्या थर्ड लॉचे काही उदाहरणं आहेत. न्यूटनच्या तिन्ही लॉ ऑफ मोशनचा अभ्यास करताना सेकंड जो लॉ आहे त्यामध्ये आपण मोमेंटमचा अभ्यास केला आणि त्यावरून न्यूटनने आणखीन एक लॉ तयार केला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, ज्याला आपण म्हणतो संवेग अक्षयतेचा सिद्धांत. बघा, मी आताच तुम्हाला उदाहरणाद्वारे सांगितले की जेवढ्या हलक्या वाहनांची आपसात टक्कर होईल तेवढा त्यांचा होणारा परिणाम हा कमी गंभीर असेल
आहे का नाही. मग उदाहरणाद्वारे मी वेगवेगळ्या वाहनांची उदाहरणातून तुम्हाला त्यांचा वेग आणि वजन वाढल्यानंतर होणारा जो परिणाम आहे तो आपण जाणवू शकतो. तर तोच इथं या ठिकाणी एक्सप्लेनेशनद्वारे दिलेला आहे की द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. म्हणजे दोन वस्तूंची टक्कर झाल्यानंतर त्यांच्या मोमेंटममध्ये जो बदल झालेला आहे, संवेगात जो बदल झालेला आहे एकूण, तो त्यांच्या सुरुवातीच्या टक्कर होण्यापूर्वीच्या दोन वस्तूतील एकूण संवेगा इतकाच असतो. म्हणजे दोन वस्तूची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. आहे का नाही. म्हणजे दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावर कुठलेही बाह्य बल कार्यरत नाहीये तोपर्यंत त्यांच्यातील संवेग हा सुद्धा स्थिर राहणार आहे. आणि जर दोन वस्तूची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच राहणार. वेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन टू interacting object, their total momentum remains constant. And when two objects collide, the total momentum before collision is equal to the total momentum after collision. This is the law of conservation of momentum. याला आपण संवेग अक्षयतेचा सिद्धांत असे म्हणणार. As the mass of the gun is much higher than the mass of the bullet, the velocity of the gun is much smaller than the velocity of the bullet. The magnitude of the momentum of the bullet and that of the gun are equal and their direction are opposite. Thus the total momentum is constant. Total momentum is also constant during the launch of a rocket. बघा, ही दोन उदाहरणं मी तुम्हाला परत एक्सप्लेन करून सांगते की बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेने अगदी कमी असतो. बंदुकीचा संवेग व गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे व दिशा विरुद्ध असतात, त्यामुळे तेथे संवेग स्थिर असतो. अग्निमान रॉकेट प्रक्षेपणातही संवेग स्थिर असतो. या ठिकाणी हे काही सॉल्ड एक्झाम्पल आहे. आपण जे आता 3 नियम पाहिले लॉस ऑफ मोशनचे, त्यावरनं ही उदाहरणं तुमच्या वहीत नीटनेटकी सोडवायची आहेत. आणि त्याचबरोबर धड्याखालची जी एक्सरसाइज आहे, एक्सरसाइजचे जे प्रश्नोत्तर आहे, टोटल 7 क्वेश्चन आन्सर्स आर गिवन देअर, ते सुद्धा व्यवस्थित उदाहरणासहित त्या ठिकाणी तुमच्या नोटबुकमध्ये सोडवायचे आहेत आणि त्याचे फोटो पाठवायला विसरायचे नाहीत. आजचा होमवर्क आहे तुमच्यासाठी हा जो दुसरा धडा आपण पूर्ण केला आहे त्याचे प्रश्नोत्तर लिहून व्यवस्थित त्याचं पाठांतर तुम्हाला करायचं आहे.